महान समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी अमरावतीत अभिवादन, विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाचा संदेश। प्रतिनिधी विनोद तंतरपाळे। अमरावती। महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत व सामाजिक क्रांतीच्या प्रणेती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावती यांच्या वतीने पा. प्राथमिक व उच्च माध्यमिक जेवढ शाळा पवननगर गोपालनगर येथे सकाळी 8 वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या महान कार्यांना आदरांजली वाहिली। कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजात स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून महिलांच्या मुक्तीचा मार्ग दाखवला। त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद आणि स्त्री दमनाविरुद्ध संघर्ष केला। 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली। त्या काळात मुलींना शिक्षण देणे हा समाजात गुन्हा मानला जात होता। अपमान, दगडफेक व सामाजिक बहिष्कार सहन करतानाही त्यांनी शिक्षणाची मशाल विझू दिली नाही। तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाह, बालविवाह विरोध, स्त्रियांचे अधिकार आणि शोषित, वंचित समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले। 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली असताना रुग्णांची सेवा करताना त्यांना संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले। मानवतेची सेवा करताना प्राण अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे। या कार्यक्रमामध्ये जेवढ शाळेच्या चंचल दातीर, फसाटे सर तसेच समितीचे गणेश मुंधरे, सचिव सतीश ढोरे, प्रियंका मुंधरे, रुपेश वानखडे, निलू दास, रुपाली खोडके, आकाश माहोरे, विक्रांत सातारकर, राहुल खोडके, ऋग्वेदी देशमुख, धनंजय देशमुख, नाना रमतकार, सत्या मुंधरे तसेच शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलाकार या स्त्रिया झाल्या। का बरं स्त्रिया झाल्या, होऊ शकल्या? कारण त्या शिकू शकल्या। बरोबर आहे। म्हणजे समाजाला जर पुढे न्यायचं असेल, समाजात 50% स्त्रियांची संख्या आहे। किती टक्के आहे? 50%। जगाच्या लोकसंख्येमध्ये 50% या स्त्रिया आहे आणि या स्त्रिया जर शिकल्या नाही तर जगाचा विकास कसा होईल? जगामधल्या 100 पैकी 50% लोक शिकलेच नसते तर आपल्याला सुद्धा मदत झाली असती का? आज अनेक क्षेत्रांमध्ये जिथं विद्वान स्त्रिया काम करत आहे, या स्त्रिया मध्ये मॅक्झिमम 100 पैकी 70% 80% लोक कॉन्ट्रीब्युशन करू शकून राहिले। त्याचं कारण आहे सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंनी याच्यासाठी शिक्षणासाठी आणलं की त्या काळात स्त्रियांना अधिकार नव्हता आणि स्त्रियांना शिकवण्यासाठी कुठली तरी स्त्री पुढे आली पाहिजे। एक मॉडेल लागेल ना, की त्या काळात कोणी शिकलेलं नाही, मग एक तर स्त्री लागेल दाखवायला की स्त्री सुद्धा शिकू शकते। म्हणून ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना समोर दाखवलं की ही बघा, ही स्त्री आहे आणि ही देखील शिकलेली आहे आणि ही तुम्हाला शिकवेल।